नमस्कार मित्रांनो. आई कुठे काय करते या मालिकेच्या 23 ऑक्टोबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुलेखाताई आप्पांना विचारते, ठीक आहात ना तुम्ही? निकाल ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसला असेल, मला कल्पना आहे त्याची. साहजिकच आहे ते. कितीही झालं तरी शेवटी अनिरुद्ध मुलगा आहे तुमचा. अभि नातू आहे. तर आप्पा म्हणतात, काळजामध्ये चर झालं थोडंसं, पण मी मनाची तयारी केली होती. सुलेखाताई, मला भीती वाटते ती कांचनची. अनिरुद्धला शिक्षा झाली हे तिला सहन होणार नाही. त्यावर तिची काय प्रतिक्रिया असेल हे परमेश्वरालाच ठाऊक. पण तिला काही होऊ नये म्हणजे मिळवलं. हे बोलताना आप्पांच्या डोळ्यात अश्रू येत असतात. तर सुलेखाताई म्हणते, नाही, काही नाही होणार त्यांना. तुम्ही सगळेजण मिळून शांतपणे त्यांना समजावून सांगा. मनाव अनिरुद्ध, संजना, अभि यांनी जे काही केलं तो गुन्हा होता. त्यासाठी त्यांना शिक्षा मिळणं गरजेचं होतं. आपण त्यांना तसंच सोडून दिलं असतं आणि पुढे जाऊन जर त्यांनी काही भयंकर केलं असतं तर आप्पा म्हणतात, नाही नाही, त्यांना दणका बसायलाच हवा होता. मी समजावेल कांचनला. होईल सगळं नीट. तर यश म्हणतो, आप्पा आपण सगळे आहोत ना, आईसुद्धा आहे आपल्याबरोबर. आपण सगळे मिळून आजीशी बोलूयात. आणि मी तुम्हाला सांगू का, आजीला यावेळी बाबांचा खरंच राग आला होता. म्हणजे बाबांना शिक्षा झाली याचा तिला आनंद झाला नसला तरी मनात कुठेतरी तिला समाधान नक्की वाटलं असणार आहे. आप्पा सुलेखाताई पुढे हात जोडतच म्हणतात, थँक्यू व्हेरी मच. खरं तर थँक्यू हा शब्द खूप छोटा आहे, पण तुम्ही माझ्या भावना समजून घ्या. खूप उपकार झालेत हो तुमचे माझ्यावर. सुलेखाताई म्हणते, नाही हो आप्पा, मी खरंच एवढं काही केलेलं नाही आहे. तुमचं जे हक्काचं होतं ते तुम्हाला परत मिळवून द्यायला मदत केली. खरं म्हणजे आपण सगळ्यांनी अरुंधतीचे आभार मानले पाहिजेत. तिने तुम्हाला समजावलं, पुश केलं, म्हणून तुम्ही अनिरुद्धच्या विरोधात उभे राहू शकलात. तुम्ही स्वतःही हिंमत दाखवलीत म्हणून तुम्हाला तुमचं घर परत मिळालं. कित्येक पालक आपल्या मुलाच्याच विरोधात कसं जायचं याचा विचार करून काहीच करत नाहीत. त्यांच्याजवळ त्यांना पाठबळ देणारी अरुंधतीसारखी खंबीर लेक नसते ना. आप्पा म्हणतात, खरं आहे तुमचं सुलेखाताई, अगदी लाख बोललात. अहो, अरुंधती आहे म्हणून मी हे धाडस करू शकलो, नाहीतर मी हे पाऊल उचललंच नसतं. आपल्याच मुलाने आपल्याला फसवलं म्हणून दुःखात बुडून गेलो असतो आणि आयुष्यभर रडत बसलो असतो. आणि ते अरुंधतीकडे पाहतच म्हणतात, अरुंधतीने मला हिंमत दिली, रस्ता दाखवला, म्हणून आम्हाला आमचं घर परत मिळतंय. अरुंधती, तू नसतीस ना तर हे शक्यच नव्हतं. अरुंधती म्हणते, असं काही नाही आप्पा, तुम्ही हिंमत दाखवलीत म्हणून हे सगळं शक्य झालं. अभिने, ईशाने कोर्टात सत्याची बाजू घेतली म्हणून न्याय मिळाला आपल्याला. आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांचं फळ आहे हे आप्पा. आरोही अरुंधतीला म्हणते, आपण जाताना देवळात जायचं का? तर अरुंधती म्हणते, हो चालेल. सुलेखाताईंना आश्रमात थोडंसं काम असतं त्यामुळे त्या तिकडे जातात. अनघा एकदम शांत अशी बसलेली असते. त्यावेळी अरुंधती तिला विचारते, तुला अभिला भेटायचंय का? तर अनघा नाही म्हणते. त्यावेळी ते सगळे निघत असतात तर ईशा अरुंधतीला म्हणते, आई मी पण येऊ का तुमच्याबरोबर देवळात? तर अरुंधती म्हणते, चल. तर ईशा आप्पांना म्हणते, जमलं तर मला माफ करा. मला माहिती आहे मी खूप चुकीचं वागले, हवं तर कान धरून माफी मागते. आप्पा म्हणतात, ईशा, झालं गेलं गंगेला मिळालं. तुझी चूक तुला समजली ही फार मोठी गोष्ट आहे. हां, पण आयुष्यामध्ये आता पुन्हा अशी चूक करू नकोस. तर ईशा म्हणते, मी पुन्हा असं नाही वागणार. त्यावेळी ती अरुंधतीला म्हणते, आई मी तुला खूप हर्ट केलं ना गं. कोर्टात तुला नाही नाही ते बोलले. मलाच कळत नाही मी अशी का वागले, सॉरी. अरुंधती म्हणते, ठीक आहे ईशा, तू आत्तापर्यंत खूप वेळा चुका केल्यास आणि आम्ही सगळ्यांनीच तुला वेळोवेळी माफही केलंय. खूप नशीबवान आहेस तू, इतकी समजूतदार माणसं मिळाली आहेत तुला. त्यांची किंमत ठेवायला शिक. पुन्हा कधी कोणाला दुखवू नकोस. तुला जर खरंच मनापासून वाईट वाटलं असेल ना तर एवढं तरी कर, आमच्यासाठी नाही, स्वतःसाठी. तर ईशा म्हणते, हो, यापुढे मी कुठलाही निर्णय विचार करूनच घेईन, कोणालाही दुखावणार नाही. तर अरुंधती म्हणते, ही शेवटची माफी आहे. पुन्हा जर अशा काही चुका केल्यास तर माफी मागायला येऊ नकोस. त्यावेळी ते सगळे निघालेले असतात तर ईशा अनिशला थांबवतच त्याला म्हणते, अनिश, मला माझ्या चुका मान्य आहेत. खरं तर मी त्या आधीच मान्य करायला हव्या होत्या. कदाचित आपलं नातं टिकलं असतं. मला माहिती आहे माझ्या विचित्र वागण्यामुळेच आपला डिवोर्स झाला. प्लीज मला एक संधी दे ना. अनिश म्हणतो, खरं तर तुझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे मला अजूनही कळत नाही, कारण तू मला कायम फसवत आली आहेस. तर ईशा म्हणते, खरं आहे, पण मी आता बदलायचं ठरवलंय. अनिश म्हणतो, असेल, आपलं लग्न वाचावं म्हणून मी खूप एफर्ट्स घेतले. तुला आठवतही असेल कदाचित, या डिवोर्स प्रकरणात मला खूप त्रास झालाय, कारण तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं मी. त्यातून आता कुठे मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय तर तू परत आली आहेस. तुला वाटेल तेव्हा तू लोकांच्या आयुष्यात ये जा करू शकत नाहीस ईशा. समोरच्या माणसाच्या भावनांचा विचार तुला करायला हवा. तर ईशा म्हणते, हो, मी कधीच कोणाचा विचार नाही केला, चुकले मी.
तुझ्याकडे हट्ट करून काहीतरी मागण्याचा हक्क मी गमावलाय, मला माहिती आहे. प्लीज मला एक चान्स दे, प्लीज. अनिश म्हणतो, मला असं पटकन नाही सांगता येणार. मला विचार करायला वेळ हवाय. ईशा म्हणते, तू वेळ घे, मी तुझ्या निर्णयाची वाट बघते. इकडे संजना देशमानेला म्हणत असते, प्लीज काहीतरी करा, आम्हाला बेल मिळवून द्या. मला नाही जायचं जेलमध्ये. प्लीज आजच्या आज बेल मिळवून द्या. देशमाने म्हणतो, मॅडम मी प्रयत्न करतोय, तुम्ही जरा शांत व्हा. आणि संजना अभिकडे बघतच म्हणते, हे सगळं याच्यामुळे झालंय. स्वतःला संपवायचं होतं तर मग एकट्याला संपवायचं होतं, आम्हाला का अडकवलंस? काय गरज होती खरं बोलण्याची? आणि ते देशमानेला म्हणते, 1 वर्ष काय, मी 1 मिनिटसुद्धा नाही राहू शकत. प्लीज काहीतरी करा. अभि संजनाला म्हणतो, याचा विचार तू आधी करायला हवा होतास ना, आता मला दोष देऊ नकोस. संजना अभिवर ओरडतच म्हणते, मूर्ख माणसा, तू काय केलंयस हे कळतंय का तुला? आणि ती अनिरुद्धला म्हणते, बघ किती बेअक्कल आहेत तुझी मुलं. चांगलं पेंट हाऊसमध्ये राहिलो असतो, पण नाही. आता तर समृद्धीमध्ये सुद्धा राहता येणार नाही आपल्याला. कैद्यांचे ड्रेस घालून तुरुंगात जावं लागणार आहे, खडी फोडावी लागणार आहे. त्यांचे ड्रेस घालून कामं करायचीत का आपण? अरे तिथे नीट खायला सुद्धा मिळत नाही. आणि ती अनिरुद्धला म्हणत असते, प्लीज काहीतरी कर, मला तुरुंगात नाही जायचं. हे सगळं तुझ्या मुलांमुळे घडतंय. या सगळ्यातून तूच मला बाहेर काढणार आहेस. प्लीज काहीही कर, हवं तर सगळा ब्लेम तू तुझ्यावर घे, पण मला यातून बाहेर काढ. मला नाही जायचं जेलमध्ये, मला माझं आयुष्य असं नाही जगायचं. हे सगळं ना त्या अरुंधतीमुळे होतंय. तिने माझ्या आयुष्याची वाट लावली, तिने आपल्या आयुष्याची वाट लावली. एवढी शिक्षा झाली आपल्याला, तरी ती आपल्याला बघायला आली का? अरे आपलं सोड, पण हा अभि मुलगा आहे ना तिचा. आणि त्याला म्हणते, तुला तरी भेटायला आली का तुझी आई? आणि त्या आईला तुझा कळवळा तरी आहे का? तिच्यासाठी खरं बोललास ना कोर्टात, मग का नाही आली ती तुला वाचवायला? आता कुठे गेले तुझे आजोबा, तुझी आई, बहीण, बायको, भाऊ कुठे गेले? माझं ऐकलं असतंस ना तर अख्खा बंगला आपला झाला असता. मी तुमच्या दोघांनाही सांगतेय, मला इथून बाहेर काढा. मी सगळ्यांचा बदला घेईन, स्पेशली त्या अरुंधतीचा. नाही सोडणार मी तिला. तिने आपल्या आयुष्याची वाट लावली, मी तिला असा धडा शिकवेल ना. अनिरुद्ध तिच्यावर मोठ्याने ओरडतो आणि तिला म्हणतो, गप्प बस. आवाज बंद. अरुंधतीने काहीही केलेलं नाहीये. तू माझ्या आयुष्याची बर्बादी केलीस. तू मला माझ्या घरच्यांपासून तोडलंस. मला चुकीचं वागायला भाग पाडलंस. मलाच नाही तर माझ्या मुलांना सुद्धा चुकीच्या मार्गावर नेलंस. तुझ्यामुळे माझ्यावर, माझ्या मुलांवर, माझ्या कुटुंबावर ही वेळ आलेली आहे. संजना, तू माझ्या आयुष्यात आली नसतीस ना तर मी सुखाने जगलो असतो. का आलीस तू माझ्या आयुष्यात? तर संजना त्याला म्हणत असते, अनिरुद्ध तू मला ब्लेम करतोयस? कळतंय का तुला? तर अनिरुद्ध म्हणतो, कळतंय मला, मूर्ख आहे मी, म्हणून तुझ्या नादी लागलो. अनिरुद्ध संजनावर धावून जातो आणि तिला म्हणत असतो, आता जेलमध्येच जायचं आहे ना, तर मग हिला संपवूनच जातो. तर संजना म्हणते, वेड लागलंय का तुला? तर अनिरुद्ध म्हणतो, मास्टर माइंड जर संपला ना तर कोणालाही शिक्षा होणार नाहीये. अनिरुद्ध संजनाला म्हणतो, तुला जेलमध्ये जायचं नाहीये ना, मग मी तुला इथेच मारतो. का आलीस तू माझ्या आयुष्यात? अभि आणि देशमाने अनिरुद्धला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतात, परंतु अनिरुद्ध कोणाचं काही ऐकत नसतो. घरी कांचन म्हणत असते, आपण केस जिंकलोय खरं, पण कुठेतरी हरल्यासारखं वाटतंय. जिंकल्याचा आनंदच होत नाहीये. तर आप्पा म्हणतात, कसा होईल? अगं तुझा लाडका मुलगा तुरुंगामध्ये गेलाय, तुझा नातू तुरुंगात गेला आणि तुझी सून सुद्धा गेली. तर कांचन म्हणते, तिचं तर नाव सुद्धा काढू नका, तिच्यामुळेच सगळं घडतंय. आप्पा म्हणतात, तिला एकटीला दोष कशाला देतीयस? तुझा नातू मुलगा ते काही लहान नाहीयेत. संजना निदान परकी तरी आहे, पण अभि आणि अनिरुद्धला काहीच वाटलं नाही आपल्याला फसवताना. कांचन म्हणते, आपणच कुठेतरी कमी पडलो, आपले संस्कार कमी पडले. तर आप्पा म्हणतात, असं काही नाहीये कांचन, आपण त्यांच्यावर चांगले संस्कार केले होते. आपण त्यांना लबाडी करायला शिकवलं होतं का? नाही ना. मग अभि आणि अनिरुद्ध जे काही वागलेत ना, हा त्यांचा दोष आहे, आपला नाही. तर अनघा म्हणते, आणि आजी, एकाच घरात राहून यश वेगळं आहे ना. यशवर जे संस्कार झालेत तेच अभि आणि ईशावर झालेत. पण कोणी कसं वागायचं हे ज्याच्या त्याच्या स्वभावावर अवलंबून असतं, यात तुमचा काहीही दोष नाहीये. आप्पा म्हणतात, कांचन, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा मिळालेली आहे. केवळ ते आपल्या रक्ताचे आहेत म्हणून कीव वाटणं हे चुकीचं आहे. मला अजिबात दुःख होत नाहीये, मला आनंदच होतोय. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळाली. तर आरोही म्हणते, आप्पा तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. आज जर निकाल उलट लागला असता तर त्यांना आपली कीव वाटली असती का? आप्पा म्हणतात, अजिबात नाही, उलट त्यांनी आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढायला सुद्धा कमी केलं नसतं. आणि ते कांचनला म्हणतात, आजचा निकाल हा आपल्यासारख्या आईवडिलांसाठी आधार आहे. उलट आता अनिरुद्ध आणि संजनासारखी वृत्ती असणाऱ्या लोकांना कळेल, कायद्याच्या कचाट्यातून कोणीही वाचू शकत नाही. मग तुम्ही कितीही मोठे असा किंवा लहान, कायदा सगळ्यांसाठी समान असतो. अनघा म्हणते, आणि आजी, मी अभिची बायको असून सुद्धा सांगते, अभिला शिक्षा होणं फार गरजेचं होतं. आपण चुकीच्या लोकांच्या संगतीत राहून आपण पण त्यांच्यासारखंच वागतोय हे आता तरी कळायला हवं. खूप वेळा त्याला माफ करून झालंय, तशी नाही तर अशी तरी अक्कल येईल त्याला.
आजी म्हणते, अगं पण अक्कल यायला 1 वर्षाचा तुरुंगवास हा जरा जास्त नाही वाटत तुला? अगं अनघा, तो डॉक्टर आहे. उद्या 4 लोकांना कळालं तर काय वाटेल सांग? तर अनघा म्हणते, हो आजी, पण याचा विचार अभिने आधीच करायला हवा होता ना. आणि लोकांना कळेल या भीतीने आपण किती दिवस त्याला पाठीशी घालणार आहोत? कधीतरी त्यालाही शिक्षा व्हायला हवी ना, त्याशिवाय तो सुधारणार कसा? आणि या वेळेला अभि जे वागलाय त्याला चूक तरी कसं म्हणायचं? गुन्हा आहे तो. त्याने चक्क आप्पांना फसवलंय. आरोही म्हणते, आजी आता तुम्ही तुमचं मन घट्ट करा. मला माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, पण जे झालं ते योग्यच झालंय. तुम्हाला आत्ता वाईट वाटत असेल कदाचित, पण उद्या जेव्हा बाबा, संजना ताई आणि अभिदादामध्ये जेव्हा पॉझिटिव्ह बदल दिसतील ना, तेव्हा आपल्याला बरं वाटेल. आणि अहो, 1च वर्षाची शिक्षा झालीये असं म्हणा ना, बघता बघता निघून जाईल हे वर्ष. आप्पा म्हणतात, कांचन आता तू या गोष्टींचा विचार करून उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगं आपण खूप नशीबवान आहोत. आपल्याबरोबर अरुंधती आहे, सुलेखाताई आहेत, त्यांच्यामुळेच आपल्याला आपलं घर परत मिळालं. नाहीतर अशी कितीतरी जोडपी आहेत ज्यांना त्यांच्या मुलांनी फसवून रस्त्यावर आणलंय. आपल्या मुलांना शिक्षा मिळाल्यामुळे दुसऱ्या कुणाची मुलं असा गुन्हा करायला धजावणार नाहीत. आणि एवढं झालं तरी पुष्कळ आहे. निदान ते म्हातारे आई वडील तरी या सगळ्या त्रासापासून वाचतील. आणि या सगळ्याचं श्रेय फक्त अरुंधती आणि सुलेखाताईंना जातं. असो, मी जरा दमलोय, वर जाऊन पडतो. इकडे पोलीस स्टेशनमध्ये संजना देशमानेला म्हणते, आम्हाला बेल मिळणार आहे की नाही? आम्ही किती वेळ इथेच बसून राहायचंय? तर देशमाने म्हणतो, मी बेलसाठी अप्लाय केलंय, पण आज संध्याकाळ झाली आहे, त्यामुळे प्रोसिजर उद्या होणार आहेत. तर अनिरुद्ध त्याच्यावर ओरडतच त्याला म्हणतो, प्रोसिजर उद्या होणार आहेत म्हणजे? इतका वेळ काय करत होतात तुम्ही? रात्रभर काय इथेच सडत पडायचंय आम्ही? देशमाने म्हणतो, सर समजून घ्या, आणि आपण वरच्या कोर्टात सुद्धा अपील केलंय. अनिरुद्ध म्हणतो, ते सगळं नंतर बघू, आधी इकडनं काढायचं बघा आम्हाला. देशमाने म्हणतो, सॉरी सर, पण आजची रात्र तुम्हाला इथेच काढावी लागेल. यात मी काहीच करू शकत नाही. संजना सुद्धा म्हणत असते, आम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढा. आम्हाला नाही जायचं जेलमध्ये. देशमाने म्हणतो, त्याला काहीही पर्याय नाहीये. तुम्हाला आज इथेच राहावं लागणार आहे. संजना म्हणते, देशमाने तुम्हाला काहीच कसं जमत नाही हो? फुकट फी देतो का आम्ही तुम्हाला? अभि अनिरुद्धला म्हणतो, बाबा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना, काही झालं तरी तुम्ही मला काही होऊ देणार नाही म्हणून. अनिरुद्ध म्हणतो, हो पण तूच साक्ष दिलीस ना. संजना अभिला म्हणते, नको तिथे अक्कल चालवायची आणि मग रडत बसायचं. आणि ती देशमानेला म्हणते, मी तर म्हणते याच्या बेलचं जाऊ द्या, तुम्ही फक्त आमचं काय ते बघा. अभि संजनाला म्हणतो, तेव्हा तर आपण टीम होतो ना, मग आता काय झालं? संजना म्हणते, टीम होतो, मग आम्हाला दगा कोणी दिला? तूच दिलास ना. मग जा ना, तुझ्या आईला आणि बायकोला सांग तुला सोडवायला. आम्ही का करायचे तुझ्यासाठी प्रयत्न? अभि देशमानेला म्हणतो, मी कोर्टात साक्ष दिलीये ना, खऱ्या गुन्हेगारांना पकडून दिलंय, मग मला का शिक्षा झाली? देशमाने म्हणतो, साक्ष देण्याआधी तुम्ही माझा कायदेशीर सल्ला घ्यायला हवा होता. आता कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर मी काहीही करू शकत नाही. संजना अनिरुद्धला म्हणते, बघ तुझा लाडका मुलगा काय म्हणतोय ते. खऱ्या गुन्हेगारांना पकडून दिलं म्हणजे आपण गुन्हेगार. बापाला अडकून जेलमधून सुटायचं होतं याला. अभि म्हणतो, आणि तुम्ही आम्हाला अडकवायला निघाला होतात ते? बिल्डरकडून घेतलेल्या पैशांबद्दल आम्हाला सांगितलं तरी का? म्हणजे तुम्हाला आम्हाला फ्लॅट द्यायचेच नव्हते. आमच्याशी खोटं बोलून तुम्हाला सगळा बंगला कॅप्चर करायचा होता. अनिरुद्ध म्हणतो, अरे काय बोलतोयस तू? आम्ही असं काहीही करणार नव्हतो. संजना म्हणते, याच्या डोक्यात हे सगळं अरुंधतीने भरवलंय आणि हा परत फसला तिच्या गोड बोलण्याला. अभि म्हणतो, आईने मला काहीही सांगितलेलं नाहीये, आम्हाला जे दिसलं ते मी बोलतोय, आणि हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय संजना. संजना म्हणत असते, माझ्यामुळे झाले? अनिरुद्ध बघ हा काय म्हणतोय ते. तर अनिरुद्ध सुद्धा म्हणतो, हो तुझ्यामुळेच झालंय, तू नाही ती आयडिया दिलीस, आणि हा त्याहून मूर्ख कोर्टात साक्ष देतोय. आता बस इथेच. देशमाने म्हणतो, शांत व्हा, इथे भांडू नका, पोलीस स्टेशन आहे हे. अनिरुद्ध म्हणतो, देशमाने काहीही करा पण आजच्या आज बेल मिळवून द्या. देशमाने म्हणतो, मी प्रयत्न करतोय पण आज बेल मिळणं अवघड आहे. अनिरुद्ध म्हणत असतो, मला काही सांगू नका, तुम्ही आजच्या आज मला बेल मिळवून द्या. आणि संजनाला जेलमध्ये घेऊन जातात. आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, नितीन सुलेखाताईला म्हणत असतो, शिक्षा झाल्यानंतर तरी संजनाचे डोळे उघडतील असं वाटतंय. सुलेखाताई म्हणते, मला नाही तसं वाटत. त्यानंतर अरुंधती यांना भेटायला आलेली असते. त्यावेळी संजना तिला म्हणते, तुला वाटतंय तेवढे दिवस आम्ही इथे राहणार नाही आहोत, लवकरच आम्हाला बेल मिळणार आहे. आणि हो, मी इथून बाहेर पडल्यानंतर तुमचं काउंटडाऊन सुरू होणार. अरुंधती म्हणते, तू मला कितीही खाली पाडण्याचा प्रयत्न कर संजना, मी तुला पुन्हा उभं राहून दाखवेनच. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.